मित्रांनो, जर तुम्हाला GLC मुंबई, ILS पुणे, त्यासोबतच प्रवीण गांधी या कॉलेजसारखे अनेक कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला काही बुक्स आणि काही रिसोर्सेस हे वापरावे लागतील. तर ते नेमकं रिसोर्सेस कोणते असतील आणि कोणते बुक्स तुम्हाला रेफर करावे लागतील, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की या पुस्तकांचा किंवा या रिसोर्सेसचा तुम्हाला तुमच्या MH लॉ CET एक्झामसाठी खूप फायदा होईल. तर चला, आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर MH लॉ CET एक्झामबद्दलची प्रिपरेशन, त्यासोबतच स्ट्रॅटेजी आणि कंटेंट पाहिजे असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आपला व्हिडिओ सुरू करूया. आता सगळ्यात पहिलं सेक्शन आहे, तो म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. हा सेक्शन 5 इयर्स आणि 3 इयर्स, 5 इयर्स प्लस 3 इयर्स या दोन्ही एक्झामसाठी सेक्शन कॉमन आहे. सो यामध्ये तुम्हाला लीगल अवेअरनेस अँड लीगल रिझनिंग बाय AP भरद्वाज, कंप्लीट गाईड टू लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग बाय AK गुप्ता, युनिव्हर्सल्स लीगल GK फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि MH लॉ CET गाईड बाय रेवती मोहिते आणि गजानन शेवळकर. हे पुस्तकं तुम्हाला खूप गरजेचे असतील. जर तुम्ही डायरेक्टली हे नाव टाकलं आणि त्यांचं ऑथरचं नाव टाकलं, तुम्हाला हे बुक लगेच दिसून जाईल. नेक्स्ट पाहूया, ते म्हणजे लॉजिकल रिझनिंग. आता याच्यामध्ये अ मॉडर्न अप्रोच टू वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग बाय RS अगरवाल. ही वन ऑफ दी बेस्ट बुक आहे फॉर रिझनिंग. नंतर आहे ॲनालिटिकल रिझनिंग बाय MK पांडे. आणि लास्ट आहे वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग बाय अरिहंत पब्लिकेशन. सो हे 3 बुक्स तुम्ही वापरलात, तुमचा लॉजिकल रिझनिंग हा सेक्शन कंप्लीट होऊन जाईल. या पुस्तकांमध्ये तुम्हाला थेरी म्हणजे कन्सेप्ट्स प्लस फॉर्म्युला आणि क्वेश्चन्स म्हणजे MCQ क्वेश्चन्स सुद्धा अवेलेबल आहेत. नेक्स्ट पाहूया, ते म्हणजे इंग्लिश. आता इंग्लिशसाठी एक पर्टिक्युलर सोर्स न घेता तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय SP बक्षी किंवा वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लेवाइस, हाय स्कूल इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन बाय व्रेन अँड मार्टिन, हे 3 जरी घेतलात तरी तुम्हाला सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहेत. जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा काही गोष्टी पाहिजे असतील तर इंग्लिश ग्रामर इन यूज बाय रेमंड मर्फी आणि एक जस्ट तुम्हाला एक प्रॅक्टिसिंगसाठी ज्यामध्ये MCQ क्वेश्चन्स वगैरे असतील, त्यासाठी तुम्हाला MH लॉ CET इंग्लिश प्रॅक्टिस गाईड बाय अरिहंत पब्लिकेशन ही घेतला तरी चालेल. नेक्स्ट सेक्शन आहे, ते म्हणजे GK अँड अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स. त्यामध्ये तुम्हाला GKसाठी लुसेंट्स जनरल नॉलेज, NCERTचे बुक्स फ्रॉम 6 to 10th, ज्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स असे सब्जेक्ट्स तुम्हाला कव्हर करावे लागतील. त्यानंतर इंडियन पॉलिटी, त्यासाठी तुम्हाला लागेल लक्ष्मीकांत. आणि जर तुम्हाला करंट अफेअरबद्दल बोलायचं म्हणलं, तर करंट अफेअरचा एक पर्टिक्युलर सोर्स नाही आहे. तुम्ही करंट अफेअरसाठी इदर मंथली मॅगझिन्स किंवा वीकली जर्नल्स येतात ती, किंवा तुम्ही डेली करंट अफेअर्स कव्हर करू शकता. इथे दिलं आहे अरिहंतचं मंथली करंट अफेअर्स, किंवा असे भरपूर बाकी वेबसाईट्स आहेत जे तुम्हाला मंथली कंपायलेशन्स देतात. सो तुम्ही तिथून कव्हर करू शकता. त्यासोबत तुम्हाला जर दररोज न्यूजपेपर वाचायची आवड असेल किंवा वेळ असेल, तर तुम्ही द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस हे 2 पेपर कव्हर करू शकता. कारण की हेच का? कारण की एकतर पहिली गोष्ट हे इंग्लिशमध्ये आहेत. सो तुमचं इंग्लिश लँग्वेज पण थोडंसं कव्हर होईल इथे. तुमचे जे बेसिक गोष्टी आहेत, बेसिक कन्सेप्ट्स आहेत इंग्लिशचे, ते कव्हर होतील. त्यासोबतच तुम्हाला कंप्लीट कन्सेप्ट्स आणि करंट अफेअर्स या पेपरमधून कळतील. नेक्स्ट पाहूया. आता हा जो आहे सेक्शन म्हणजे मॅथमॅटिक्स, हा 5 इयर LLBसाठी आहे. 3 इयर्ससाठी हा सेक्शन नाही आहे. सो यासाठी तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय RS अगरवाल, फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अरिथमॅटिक बाय राजेश वर्मा आणि NCERT मॅथमॅटिक्स क्लास फ्रॉम 8 to 10th हे बुक्स कव्हर केलात तरीही चालेल. तुम्हाला मी असं म्हणत नाही की तुम्हाला तिन्ही बुक्स लागतील. तुम्ही या तिन्हीपैकी कोणतीही एक बुक घेतलं तरी तुमचा हा सेक्शन कव्हर होऊन जाईल. त्यानंतर मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर्स आणि मॉक्स. कारण की हे भेटणं खूप डिफिकल्ट आहे स्टुडंट्सला. सो तुम्ही हे कुठून करू शकता? तर पहिली गोष्ट, तुम्हाला जमतील तिथे एकतर अरिहंत किंवा अजून भरपूर पब्लिकेशन्स आहेत, जे तुम्हाला काही इयरची कंपायलेशन्स त्यासोबतच मॉक टेस्ट प्रोव्हाईड करतात. मॉक टेस्ट म्हणू शकता किंवा टेस्ट सीरीज. कारण की हे सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही की नेमकं क्वेश्चन्स कसे येतात आणि त्यांचे डेप्थ किंवा डिफिकल्टी लेवल काय असते. सो तुम्ही MHCT लॉ चे PYQs क्वेश्चन सॉल्व्ह करा.
तुम्हाला जितके मिळतील मी रिकमेंड करेल की मागच्या 10 वर्षाचे सॉल्व्ह करा, म्हणजे 2016 ते 2026 पर्यंतचे. मी पण आता काही व्हिडिओज आणेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मी PYQ क्वेश्चन्स त्यासोबतच PYQ क्वेश्चन्स सारखीच अजून क्वेश्चन्स आणेल जिथून तुमची प्रॅक्टिस होईल. किंवा तुम्ही जेव्हा कोणता फॉर्म भरता एक्झामचा, तेव्हा CT सेल काही पेपर्स किंवा काही मॉक टेस्ट प्रोव्हाइड करते, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. त्यासोबतच प्रत्येक बुकमध्ये जे तुम्हाला इथे बुक सांगितलेत मी याच्या मागे सगळे, सो या बुक्समध्ये एक सेक्शनल टेस्ट सुद्धा असते. तुम्ही जे कोणते सेक्शन कव्हर करताय किंवा जे कोणते टॉपिक्स कव्हर करताय, सो तुम्ही त्या टॉपिकवरती लगेच टेस्ट देऊ शकता. आणि लास्ट म्हणजे फुल लेंथ मॉक टेस्ट. हे तुम्हाला कधी द्यायचं आहे? सो एक्झामच्या 1 ते 2 महिने 2 मंथ्स आधी. सो याची काळजी आता करू नका. जमेल तेवढं सिलेबस कव्हर करायच्या मागे लागा. जेव्हा तुमचा सिलेबस कव्हर होईल, तेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. आता एकदम अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही कोणत्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत. आता जे खूप बल्की बुक्स आहेत, ज्या बल्की बुक्स ज्यामध्ये अननेसेसरी डेटा खूप जास्त आहे, ते तुम्ही अव्हॉइड करा. कोणीही सांगतंय किंवा तुमचा फ्रेंड रेफर करतोय म्हणून ते बुक्स नका वापरू. त्यासोबतच इथे काही बुक्स आहेत जे की आय थॉट मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, जे की तुम्ही रेफर नाही केलं पाहिजे. कारण की याच्यामध्ये तुमच्या एक्झामच्या लेव्हलच्या अजून डेप्थमध्ये आहे, ज्याची तुम्हाला गरज नाही आहे. जसं की इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, जे की एक हिस्ट्रीची बुक आहे. तुम्ही हे नाही केलं तरी चालेल. त्यापेक्षा NCERTs किंवा महाराष्ट्र बोर्डचे बुक्स वापरा. नंतर आहे सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी. ही UPSC लेव्हलची बुक आहे, सो याची तुम्हाला गरज नाहीये. बेसिक जिओग्राफी जरी असेल माहिती तुम्हाला 6वी ते 10वी तरी पुरेसं आहे. आणि लास्ट आहे हेवी बेअर ॲक्ट्स फॉर बिगिनर्स. आता बेअर ॲक्ट्स काय असतात, तर ते कॉन्स्टिट्यूशनल ॲक्ट्स असतात. सो याची तुम्हाला गरज नाहीये. सो जेवढं सांगितलंय त्यापैकी तुम्ही कुठलीही बुक वापरली तरी चालेल. त्यामध्ये पूर्ण सेक्शन आणि पूर्ण टॉपिक्स कव्हर्ड आहेत, अलॉंग विथ MCQs आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स. तर चला मित्रांनो, हा हा पूर्ण एक मी तुम्हाला बुक्सचा कॉम्बो सांगितला आहे, जे की तुम्ही तुमच्या एक्झामसाठी रेफर करू शकता. तर चला, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. धन्यवाद.